बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। येवला शहरात पावसाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती गेटसमोर मोठ्या प्रमाणात पावसाने पाणी साचल्याने अक्षरशः या ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे। त्याच ठिकाणावरून पाटोदा रोड देखील जात असल्याने रस्त्यावर अक्षरशः मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून दुकानदारांच्या दुकानात देखील पाणी जात असल्याने दुकानदार त्रस्त झाले असून नगरपालिका प्रशासनाने येथील नालेसफाई केली नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। गेल्या 25 वर्षापासून या रोडचं काम होत नाही आणि या नाल्या पण गटारे पण पूर्ण एवढ्या पॅक होऊन गेले की इथं थोडा जरी पाऊस आला तरी पूर्ण आमच्या दुकानामध्ये पाणी घुसते आणि कस्टमर एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय की अक्षरशः सकाळपासून एक कस्टमर दुकानापर्यंत येऊ शकत नाही। स्विमिंग पूल तयार झाला आहे डायरेक्ट इथं, एक थेंब पाणी पार्सल होत नाही इथून। पूर्ण मार्केटचं पाणी इथं येतं आहे, पूर्ण शेतकऱ्यांना त्रास होतो। इथं कॉलेजला जाणाऱ्या बसेस थांबतात। या कॉलेजच्या मुलींना समोर हॉस्टेल आहे, या कॉलेजच्या मुलींना सुद्धा अक्षरशः एवढा त्रास होतो या पाण्यामुळे की कॉलेजला जाण्याची सुद्धा त्यांची गैरसोय झालेली आहे सध्याच्या स्थितीला। आणि नगरपालिका कुठल्याच प्रकारचं काही ॲक्शन घेत नाही त्या या गोष्टीवरती। प्रत्येक म्हणजे थोडा जरी पाऊस आला तर दुसऱ्या दिवशी पूर्ण पाणी दसले तसंच येणार JCB थोडंसं एखादं आणखीन खड्डे करून ठेवणार आणि परफेक्ट 100% हे काम कुठलंच करणार नाही। फक्त येणार आणि त्याच्यावर JCB चालू करणार, आणखीन गटारीत खोदून ठेवणार, जसलं तसं पुन्हा जे येते चालू आहे, बे चालू आहे फक्त। बाकी कुठल्याच गोष्टीची ॲक्शन नगरपालिका एवढ्याची नगरपालिका घेत नाही आहे या ठिकाणी। आणि अक्षरशः सगळे दुकानदार हे आमचे चाचा शेजारी तर सगळे दुकानदार अक्षरशः पूर्ण धंद्याची वाट लागून गेलेली आहे या ठिकाणी। या पाण्यामुळे एवढा त्रास होतो अक्षरशः या ठिकाणी। येवला तालुका हा भुजबळ साहेबांचा मतदारसंघ असून या येवला मतदारसंघामध्ये आजच्या कंडिशनला आपण बघत असाल हे पाणी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नाले साफसफाई नसल्या कारणाने हे पाणी इथं थांबतं आहे आणि या पाणी थांबल्या कारणाने इथं गटार तयार होते, मच्छर तयार होत आहे। आणि दुसरं कारण महत्त्वाचं म्हणजे इथं दुकानदारी असल्यामुळं सर्व दुकानदारांची इथं धंद्याची वाट लागलेली आहे। कुठल्याही प्रकारचं एकही कस्टमर इथं पाणी असल्यामुळे यायला तयार नाही आहे। आजच्या कंडिशनला अशी वेळ आली आहे तर दुकानं बंद करून घरी थांबायची वेळ आहे। कॉलेजच्या बस येतं इथून, या बस पण इथं थांबत नाही। पहिले इथं जोपर्यंत पाणी नव्हतं तोपर्यंत सर्व बस इथं थांबत होता। आजच्या कंडिशनला इथं एक पण बस थांबत नाही आहे। एक व्यक्तीसुद्धा इथं तुम्ही बघू शकता, कुणीच थांबणार नाही या पाण्यामुळे इथं।